नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या लाडक्या एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुण्याच्या हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पोलीस भरती त्यानंतर कारागृह विभाग, आदिवासी विभाग भरती, इतर सरळ सेवा भरतीचा जर अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची लेक्चर सिरीज आपण इथे सुरू केलेली आहे। यामध्ये आजच्या लेक्चरला बरोबर अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आपण इथे बघणार आहे। पण त्याआधी जे लेकर आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनल झपाझपा सबस्क्राइब करा, लिंक आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा। चला रे माझ्या वाघावानी वाघिणीओ। तर पोरांनो, आता महत्त्वाची गोष्ट काय की पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। मी बोंबलो सांगितलंय, घाई करू नका, फॉर्म भरायला 15 तारखेनंतर फॉर्म भरायचे, कोणी कुठं भरला, किती आले हे आपल्याला समजणं तिथे गरजेचं आहे। ओके, तर आता मराठी व सामान्य ज्ञान ही लेक्चर सीरीज आपली 8 मार्च 2024 हे आपलं लेक्चर इथे असणार आहे। ओके, जे विद्यार्थी मित्रांना पोलीस भरतीची ऑनलाईन बॅच पाहिजे आहेत तर बरोबर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण इथे सुरू केलेली आहे। लाईव्ह बॅच मध्ये 2021 सालचे, 2023 सालचे आणि 2018 साली झालेल्या पोलीस भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिकांच्या लाईव्ह मध्ये स्पष्टीकरण भेटणार आहे। प्लस रेकॉर्डेड कोर्स तुम्हाला सगळ्या बेसिक पासून भेटणार आहेत। गणित, मराठी, बुद्धिमत्ता, जीके सर्व तिथे भेटणार आहे। बॅचची फी 999 रुपये, पण त्यावरती पोलीस 2024 हा कुपन कोड वापरून आपण 20% डिस्काउंट इथे मिळू शकतो आणि 799 रुपयाची 12 महिन्याची बॅच आपण परचेस करू शकतो। त्यानंतरला संपूर्ण सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीची एक बॅच आहे। बॅचचा कालावधी 9 महिने आहेत। बॅचची फी फक्त 499 रुपये आहे। त्यानंतरला पुढे ही संपूर्ण आरोग्य विभागाची टेस्ट सिरीज आहे, 50 सराव पेपर इथे भेटणार आहेत। प्लस मॅरेथॉनचे लेक्चर, प्लस तांत्रिक घटकाचे लेक्चर, प्लस पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला इथे भेटणार आहे। बॅचची फी फक्त आणि फक्त 499 रुपये, हिची फी 151 रुपये आणि संपूर्ण तांत्रिकची 499। 151 मध्ये तुला 50 सराव पेपर, तांत्रिक घटक आणि मॅरेथॉन लेक्चर, पीडीएफ नोट्स आणि इथं बेसिक पासून 499 ला आरोग्य विभागाला तुला सगळे घटक भेटणार आहेत। बेसिक पासून भेटणारे 499 ची फी आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, पहिला क्वेश्चन आपल्या समोर येण्याच्या आधी जे विद्यार्थी मित्र आपल्या YouTube चॅनल वरती नवीन असाल त्यांनी चॅनल तिथे काय करा, स्पीड मध्ये सबस्क्राइब करा। पहिला क्वेश्चन आहे, टिंबटिंब हे भारताचे 25वे राज्य आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य भेटलेलं आहे। भारताला स्वातंत्र्य भेटलं ते किंवा स्वातंत्र्य भेटण्याच्या पूर्वी भारतामध्ये पुराव किती संस्थानिक होते? 562 संस्थानिकांचा समावेश होता। 562 संस्थानिकांची वाटप करण्याचं काम ज्यांच्यावर आलंय ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल। सरदार वल्लभभाई पटेलांच्या अहवालानुसार 10 संस्थानिक पाकिस्तान मध्ये गेलेले आहे। 549 संस्थानिक भारतामध्ये राहिलेले आहे। 549 संस्थानिक आपल्या भारतामध्ये राहिलेले आहे। तर 3 संस्थानिक हे स्वतंत्र होते। 3 संस्थानिक काय होते? स्वतंत्र राहिलेले होते। 3 संस्थानिक स्वतंत्र राहिले होते। त्यामध्ये पहिलं संस्थानिक म्हणजे राजा हरिसिंगचं जम्मू अँड काश्मीर, दुसरं संस्थानिक म्हणजे जुनागड गुजरात मधलं जुनागड, आणि तिसरं संस्थानिक म्हणजे काय तर हैदराबाद। हे एवढे 3 संस्थानिक काय होते? स्वतंत्र होते। आता आपल्या सर्वांना माहिती आहे हैदराबाद भारतामध्ये विलीन करण्यासाठी किंवा विलगीकरण करण्यासाठी किंवा हैदराबादला भारतामध्ये आणण्यासाठी 13 सप्टेंबर 1948 साली ऑपरेशन पोलो सुरू झाले होते। ऑपरेशन पोलो सुरू झाले होते। या ऑपरेशन पोलो नुसार 17 सप्टेंबरला हैदराबाद भारतामध्ये समाविष्ट झालं। हैदराबाद मध्ये महाराष्ट्राचा मराठवाडा नावाचा प्रांत होता, म्हणून आपण दरवर्षी 17 सप्टेंबर हा मराठवाडा आपण म्हणतो ना मुक्ती संग्राम दिन म्हणून तिथे काय केला जातो? पाळला जातो। आता त्यानंतरला भारतामध्ये राज्य स्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आल्या। पहिली समिती म्हणजे दारा आयोग होता। दारा आयोग किंवा दारा समिती 1948 ला। दारा समितीने काय केलंय? भाषिक तत्वावर राज्य स्थापन करू नका आणि काय तर आपण म्हणतो ना प्रशासकीय सोय ही काय करा, एक आपण म्हणतो ना प्रशासकीय सोय यानुसार राज्यांची पुनर्रचना करा, असं काय म्हटलं होतं? दारा आयोग म्हटलं होता। त्यानंतरला जीव्हीपी समिती निर्माण करण्यात आलेली आहे। भाषिक तत्वावर किंवा राज्यांची स्थापना करण्यासाठी भारतात पहिली समिती म्हणजे दारा समिती, दुसरी म्हणजे जीव्हीपी समिती, त्यानंतरला जे म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू, व्ही म्हणजे वल्लभभाई पटेल आणि पी म्हणजे पट्टभी सीतारामय्या यांचा सुद्धा आपल्याला नाव विचारलेले आहेत। आणि 3 नंबरला महत्वाचा मुद्दा, तिसरे कोण होते? तर तिसरे होते तिसरी समिती म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काय? फजल अली आयोग। फजल अली आयोग
फजल अली आयोग हा भाषिक तत्वावर राज्य स्थापन करण्यासाठी महत्वपूर्ण असा आयोग स्थापन केलेला होता 1953 साली. डिसेंबर महिन्याचे 1953 साली पंडित जवाहरलाल नेहरू सरकारने फजल आयोगाची स्थापना केली. फजल अली आयोग हा काय होता तर फजल अली आयोग हा भाषिक तत्वावर राज्य स्थापन करणारा एक आयोग होता. फजल अली आयोगामध्ये 2 सदस्य होते, हृदयनाथ कुंजरू आणि पान्नीकर. कुंजरू आणि पान्नीकर काय लक्षात ठेवायचं, कुंजरू आणि पान्नीकर. कुंजरू आणि पान्नीकर हे काय होते रे, यांचे सदस्य होते. कुंजरू आणि पान्नीकर यांचे सदस्य होते. ओके. फजल अली आयोगाने डिसेंबर 1955 मध्ये आपला अहवाल दिला आणि 1956 मध्ये भाषिक तत्वावर राज्य स्थापन करण्यासाठी कायदा तयार करण्यात आला. कायदा तयार करण्यात आला पुराव. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे लेकरांनो, काय आपल्या सर्वांना माहिती आहे पुराव, तर काय 1956 ला भारतामध्ये अनेक राज्य निर्माण झालेले आहे. भारतामध्ये भाषिक तत्वावर स्थापन झालेलं पहिलं राज्य कोणतं, असा सुद्धा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. भाषिक तत्वावर स्थापन झालेलं पहिलं राज्य कोणतं आहे, तर भारतामध्ये भाषिक तत्वावर स्थापन झालेलं पुराव पहिलं राज्य म्हणजे आंध्र प्रदेश नावाचं राज्य आहे. भाषिक तत्वावर स्थापन झालेलं पुराव पहिलं राज्य म्हणजे कोणतं रे, आंध्र प्रदेश नावाचे राज्य आहे. आंध्र प्रदेश नावाचे राज्य भाषिक तत्वावर स्थापन झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे काय, तर तिथे मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झाले, मोठ्या प्रमाणात उपोषण झाली. ओके. तर या भाषिक तत्वावर स्थापन झालेलं पहिलं राज्य म्हणजे आंध्र प्रदेश आहे. आंध्र प्रदेश या राज्याच्या आतापर्यंत 3 राजधानी झालेल्या आहे. आतापर्यंत 3 राजधानी झालेलं राज्य म्हणजे आंध्र प्रदेश आहे. कर्नूल पहिली राजधानी काय होती, कर्नूल होती. त्यानंतर दुसरी काय झाली, हैदराबाद. दुसरी काय झाली, हैदराबाद. आता काय म्हणे, आंध्र प्रदेशाची नवीन राजधानी कोणती करू, अमरावती. आणि करायची काय, विशाखापट्टणम. विशाखापट्टणम. ओके. तर या आंध्र प्रदेशाच्या 3 राजधानी आतापर्यंत आहेत. 3 राजधान्या झालेलं भारतातलं राज्य कोणतं, आंध्र प्रदेश आहे. 2014 ला आंध्र प्रदेशाचं विभाजन झालं. 2014 ला आंध्र प्रदेशामधून तेलंगणा नावाचे भारतातले एक नवीन राज्य निर्माण झालेले आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबाद आहे. ओके. तर तेलंगणा राज्य निर्माण झालं. त्यानंतरला पुढे जाऊन 1 नोव्हेंबर 1956 ला द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झालेली आहे. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली, पोलीस भरतीला क्वेश्चन विचारू शकतात. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली, द्विभाषिक मुंबई राज्य निर्माण झालेलं आहे 1 नोव्हेंबर 1956 ला. 2 भाषा होत्या, एक म्हणजे गुजराती भाषा, महाराष्ट्राची मराठी भाषा. या 2 भाषांचे राज्य होतं. पुढे जाऊन 1 मे 1960 ला स्वतंत्र महाराष्ट्र राज्य, स्वतंत्र गुजरात नावाचं राज्य निर्माण झालेलं आहे. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. दरवर्षी 1 मे हा दिवस आपण महाराष्ट्र दिन किंवा आपण त्याला काय म्हणतो रे पुराव, महाराष्ट्र दिनासोबत आपण म्हणतो जागतिक कामगार दिन पाळला जातो. पुढे जाऊन आपल्याला माहिती आहे भारतामध्ये सर्वात प्रथम येणारी ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे पोर्तुगल ईस्ट इंडिया कंपनी. भारतामध्ये सर्वात पहिल्यांदी कोणत्या कंपनीचे आगमन झाले होते, भारतामध्ये सर्वात पहिल्यांदी पोर्तुगल ईस्ट इंडिया कंपनीचे आगमन झाले होते. त्यांना आपण पोर्तुगीज असे सुद्धा म्हणतो. पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी कुठली होती, पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी. ओके. पोर्तुगीजची. ओके. तोही पॉइंट लक्षात ठेवणं आपल्याला काय आहे, तेवढंच गरजेचं आहे. पोर्तुगीजांचे भारतामध्ये आगमन केव्हा झाले, आगमन झाले 1498 मध्ये. पोर्तुगीज खलासी कोण भारतामध्ये आला होता, पोर्तुगल खलासी किंवा पोर्तुगीज कोण भारतामध्ये आला होता, त्याचं नाव होतं वास्को दी गामा. वास्को दी गामा. भारतामध्ये येणारी पहिली परकीय कंपनी म्हणजे पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी. भारतामध्ये येणारी पहिली कंपनी म्हणजे पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी आहे, वास्को दी गामा. वास्को दी गामा हा भारतामध्ये आलाय, कालिकत बंदरामध्ये आलाय गुजरातच्या, केरळचं कालिकत बंदर. राजा झामोरीनने त्याचं काय केलं रे, स्वागत केलेलं आहे. राजा झामोरीनने त्याचं स्वागत केलेलं आहे. भारतामध्ये येणारा पहिला खलासी म्हणजे वास्को दी गामा आहे. भारतात येणारा प्रथम खलासी म्हणजे वास्को दी गामा आहे. प्रथम खलासी म्हणजे वास्को दी गामा आहे. ओके. पोर्तुगीज भारतात 1498 ला आले आणि भारतामध्ये जवळपास 1961 पर्यंत त्यांचं वास्तव्य होतं.
1498 पासून 1961 पर्यंत वास्तव्य होतं. 1961 पर्यंत ते गोवा या प्रांतामध्ये राहत होते. पोर्तुगीजांचा प्रांत कोणता होता? गोवा, दादर नगर हवेली, दमण दीव या प्रांतात हे राहत होते. 1961 ला गोवा त्यांनी भारताला सोडून दिला. म्हणजे 19 डिसेंबर 1961 ला गोव्यातून ते निघून गेले. 19 डिसेंबर 1961 ला म्हणजे आपल्याला माहिती आहे 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य भेटलंय, पण गोव्याला स्वातंत्र्य भेटलंय 19 डिसेंबर 1961 ला. गोवा कधी वेगळा झालाय? 19 डिसेंबर 1961 ला गोवा वेगळा झालेला आहे. 19 डिसेंबर 1961 ला गोवा पोर्तुगीजांपासून मुक्त झाला आणि गोव्याला भारताचे एक केंद्रशासित प्रदेश म्हणून पंडित नेहरूंनी घोषित केलंय. केंद्रशासित प्रदेश भारताचा केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे. 1961 ला 19 डिसेंबर 1961 ला गोवा मुक्ती दिन पाळला जातो. गोव्याची राजधानी पणजी आहे. पणजी मांडवी नदीच्या काठी आहेत. मुंबई पोलिसाला क्वेश्चन विचारला होता, गोव्याचे राज्यपाल कोण आहेत, गोव्याचे मुख्यमंत्री कोण आहे, हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पण ओके. सावंत केंद्रशासित प्रदेश काय झाला? गोवा बनला 1961 ला. 1961 पासून ते पुरा 1947 पर्यंत 87 पर्यंत गोवा हा केंद्रशासित प्रदेश होता. 1961 पासून ते 1987 पर्यंत गोवा केंद्रशासित प्रदेश होता आणि 1987 ला गोवा हे भारताचे एक राज्य बनलेलं आहे. 1987 ला गोवा हे भारताचे एक राज्य बनलेलं आहे आणि गोवा भारताचं राज्य सर्वात लहान झालेलं आहे. गोवा हे भारताचं काय? सर्वात लहान क्षेत्रफळाने राज्य आहे. या बाब्या याची स्थापना 87 ला झाली. हे भारतातले 25वे राज्य आहे. भारतातले कितवे राज्य आहे? 25वे राज्य आहे. ओके. गोवा हे भारताचं 25वं राज्य आहे. कितवं? 25वे राज्य आहे. ओके. 1987 ला याची स्थापना आहे. गोवा एक क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य आहे. भारतामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य म्हणजे राजस्थान आहे. दुसरा क्रमांक मध्य प्रदेशाचा लागतो, तर तिसरा क्रमांक आपल्या महाराष्ट्राचा लागतो. तर सर्वात लहान क्षेत्रफळानं गोवा हे राज्य आहे. 28वं क्षेत्रफळाने राज्य आहे, तर स्थापनेनुसार ते 25वं आहे. ओके. हाही पॉइंट तुला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला पुढला प्रश्न पाहूयात काय आहे. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असला घेऊन टाक भाऊ. ओके बाबा. पोलीस भरतीची जर तू तयारी करत असेल, सरळ सेवेची सुद्धा बॅच 799 ला. पोलीस भरतीची तयारी करत असेल तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहेत. बॅचची फी फक्त 799 रुपये. आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड कर. काही अडचण असेल तर माझा नंबर आहे 9370706679. केव्हाही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो. दुसरा क्वेश्चन आहे, भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आलेला आहे? कमेंट बॉक्स मध्ये झपक्यान उत्तर सांगायचं. एकदम सोपा क्वेश्चन आहे. भारतात नागरिकत्व कायदा केव्हा पारित करण्यात आलेला आहे? नागरिकत्व कायदा म्हणजे इंडियन सिटीजनशिप. ओके. आपल्या सर्वांना माहिती आहे पुराव, भारताच्या संविधानामध्ये पुराव एकूण 25 भाग आहे. या 25 भागांपैकी भाग क्रमांक दुसरा जो आहे हा दुसरा भाग इंडियन सिटीजनशिप साठी आहे, म्हणजे भारतीय नागरिकत्वाशी संबंधित आहे. दुसरा भाग हा भारतीय नागरिकत्वाशी संबंधित आहे. इंडियन सिटीजनशिप दुसरा भाग हा भारतीय नागरिकत्वाशी संबंधित असणार आहे. ओके. यामध्ये कलम कोणते आहे? तर यामध्ये कलम आहे पुराव कलम 5 ते कलम 11. यामध्ये कलम आहे पुराव कलम 5 ते कलम 11. कलम 5 ते कलम 11 मध्ये ते तरतूद केलेली आहेत नागरिकत्वाची. ओके. नागरिकत्वा संबंधात काही तरतूद करायची असेल किंवा काही दुरुस्ती करायची असेल तर ही करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त संसदेला आहे. भारताच्या नागरिकत्वामध्ये नागरिकत्व कायदा इंडियन सिटीजनशिप ऍक्ट मध्ये काही ढवळाढवळ करायचे असेल तर तो अधिकार फक्त आणि फक्त संसदेला आहे. भारतीय नागरिकत्व कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला आहे. भारताचा नागरिकत्व कायदा हा 1955 चा आहे. इंडियन सिटीजनशिप ऍक्ट ही 1955 आहे. भारतीय नागरिकत्व कायद्यात 2019 पर्यंत 9 वेळा दुरुस्त झाली. आता 10वी दुरुस्ती सुद्धा तिथे होण्याची दाट शक्यता आहे. ओके. म्हणजे काम चालूच आहे, होणारच आहे ती. ओके. आता भारताच्या नागरिकत्व कायदा ही तरतूद केव्हा लागू झालेली आहे? भारताचं नागरिकत्व ही संविधानिक तरतूद केव्हा लागू झालेली आहे? संविधानिक तरतूद लागू झालेली आहे.
ही संविधानिक तरतूद लागू झाली 26 नोव्हेंबर 1949 ला. इंडियन सिटिझनशिप ही संविधानिक तरतूद म्हणजे भाग 2 ची अंमलबजावणी केव्हा केली किंवा भाग 2 केव्हा लागू केलेला आहे, तर पुरावा भाग 2 लागू केलेला आहे 26 नोव्हेंबर 1949 ला. तर भारतीय नागरिकत्व कायदा कधीचा आहे? 1955 चा आहे, ऑप्शन क्रमांक 2. पुढे असमानता ही राज्यघटनेच्या मूलभूत कलमाने प्रतिबंधित केलेली आहे. असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कलमाने प्रतिबंधित केलेली आहे. तर असमानतेबाबत आपल्याला तरतूद सांगितलेली आहे. आता आपल्या सर्वांना माहिती आहे भारताच्या संविधानामध्ये भाग 25 पैकी भाग 3 नंबरचा जो आहे भाग 3 हा 3रा भाग मूलभूत हक्कांसाठी आहे. मूलभूत हक्कांसाठी आहे. भाग 3 मध्ये मूलभूत हक्कांची तरतूद आहे. मूलभूत हक्कांसाठी कलम आहे 12 ते कलम आहे 35. मूलभूत हक्कांसाठी कलम 12 ते कलम 35 यांची तरतूद केलेली आहे. मूलभूत हक्कांसाठी कलम 12 ते कलम 35. मूलभूत हक्क भारताने याचा स्रोत जर आपण बघितला तर स्रोत आहे USA म्हणजे अमेरिका. पण त्यात अपवाद सुद्धा आहे काही कलम. अपवाद कलम 12 व कलम 21. कलम 14 व कलम 21 काय आहे? अपवाद आहे. भारताच्या संविधानातील मूलभूत हक्क हे न्याय प्रविष्ट आहे. भारताच्या संविधानाचे मूलभूत हक्क हे न्याय प्रविष्ट आहे. म्हणजे यांचे उल्लंघन झाले तर तू काय करू शकतो? तर तू न्यायालयात जाऊन दाद मागू शकतो. संपत्तीचा हक्क आता मूलभूत हक्क राहिलेला नाहीये. संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क राहिलेला नाहीये. भारताच्या संविधानात 44वी घटना दुरुस्ती झाली 1978 ला मोरारजी देसाईंच्या काळात. तेव्हा संपत्तीचा हक्क वगळून कलम 300A भाग 12 मध्ये टाकलेला आहे. संपत्तीचा हक्क आता कायदेशीर हक्क आहे. कायदेशीर आहे. संपत्तीचा हक्क आता कायदेशीर हक्क आहे. संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क नाही. मूलभूत हक्क नाही. संपत्तीचा हक्क पूर्वी कुठे होता? पूर्वी संपत्तीचा हक्क कलम 31 मध्ये, कलम 31 व 19(1) मध्ये होता. कलम 31 व 19(1) मध्ये होता. संपत्तीचा हक्क आता मूलभूत हक्क राहिलेला नाही. भारताच्या संविधानामधील कलम 14 ते कलम 21 पर्यंतचे कलम तुमचे तोंडपाठ करून ठेवा पुराव. यावरती वारंवार क्वेश्चन विचारला जातो. कलम 14 मध्ये सांगितले कायद्याचे समान संरक्षण. कायद्यापुढे समानता. कायद्याचे समान संरक्षण म्हणजे असमानता ही राज्यघटनेची पुढील कलम काय म्हटले? असमानता म्हटले तुला. आणि इथे काय दिले? कायद्याचे समान संरक्षण दिलेले आहेत. म्हणजे असमानता करायची नाही, काय करायचे? समान संरक्षण करायचे आहे. कायद्याचे समान संरक्षण करायचे आहेत. त्यानंतर कलम 15 तुला सांगितलेला आहे धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थळ यावरून कोणाचाच भेदभाव करायचा नाही. काय? धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थळ किंवा जन्म ठिकाण आपण त्याला म्हणतो. जन्म ठिकाण यावरून पुरावा कोणाचाच भेदभाव करायचा नाही. भेदभाव करू नये. ओके, यावरून कोणाचाही भेदभाव करू नये. कलम 15 मध्ये सांगितले. ओके, याचा स्क्रीनशॉट मारून घे, पाठ करून टाक. पुढे लगेच आपल्याला जायचं आहे. याचा स्क्रीनशॉट धपकन घ्यायचा. डपक्या पावलाने आली माझी मालकीन झाली वारे माझ्या वागा. चल स्क्रीनशॉट घे, बाकी आघावडायला घालू नको. ओके, चला इथपर्यंत आला कर भाऊ. बाबे इथपर्यंत आला कर भाऊ. ओके, थोडा ब्राईटनेस कमी करतो तो यासाठी. काही टेन्शन घेऊ नको. इथपर्यंत आला. पुढे कलम 16 भारताच्या संविधानातला कलम 16. कलम 16 मध्ये सार्वजनिक रोजगारात समान संधी दिलेली आहे. कलम 16 सार्वजनिक रोजगारात समान संधी. सार्वजनिक रोजगारात समान संधी. रोजगार समान संधी आहे का रे? असं अजिबात नाही. समान नागरी कायदा कलम 44 समान संधी. ओके, सार्वजनिक रोजगारात समान संधी कलम 16. कलम 17 अस्पृश्यता नष्ट करा. कलम 17 अस्पृश्यता नष्ट करा. काय करा? अस्पृश्यता नष्ट करा. पोरं इथे कन्फ्युज होतात. अस्पृश्यता रद्द करा म्हणजेच नष्ट करा. नष्ट करा. रद्द कराच म्हणजे काय? नष्ट करा. कलम 18
किताब नष्ट करा, पदव्या नष्ट करा म्हणजेच रद्द करा. किताब म्हणजेच पदव्या, पदव्या म्हणजेच किताब. किताब ऑब्लिक पदव्या नष्ट करा. पदव्या नष्ट म्हणजेच रद्द करा. ओके. कलम 19 6 स्वातंत्र्याचे हक्क. इथं परत तू फसतो, इथं सुद्धा तुला क्वेश्चन विचारला जातो. कलम 19 मध्ये किती स्वातंत्र्याचे हक्क आहे पुराव? 6 स्वातंत्र्याचे हक्क आहेत. कलम 19 मध्ये 6 स्वातंत्र्याचे हक्क आहेत. कलम 20 मध्ये तुला काय सांगितलंय रे? अपराध्यांच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण दिलंय. पण कलम 19 चा एकदा 6 स्वातंत्र्याचे हक्क पाठ करून टाक. कलम 19 मधला पहिला स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे बोलण्याचा हक्क तुला आहे. बोलण्याचा हक्क तुला आहे. कलम 19 मधला दुसरा स्वातंत्र्याचा हक्क विनाशस्त्र एकत्र येण्याचा आहे. विनाशस्त्र एकत्र येण्याचा हक्क आहे. तिसरा स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे संस्था किंवा संघटना स्थापन करू शकतो. संस्था किंवा संघटना स्थापन करा. संस्था किंवा संघटना स्थापन करा. चौथा स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे प्रचार किंवा प्रसार करा. प्रचार किंवा प्रसार करण्याचा अधिकार आहे. पाचवा स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे स्थायिक होण्याचा हक्क आहे. कुठेही तू जाऊन घर बांधू शकतो, पण तुझी जागा पाहिजे. स्थायिक होण्याचा हक्क आहे. आणि सहावा म्हणजे एकत्र तुला व्यवसाय सुरू करण्याचा हक्क आहे. गांजा सोडून व्यवसाय सुरू करण्याचा हक्क. व्यवसाय सुरू करण्याचा हक्क आहे तुला गांजा सोडून. ओके. नाही तर तू गांजाचा व्यवसाय करशील. त्यानंतरला पुढे तुला कलम 21 एक महत्वाचा, याचा तू स्क्रीनशॉट घेतला असेल. ओके. तुला गरज आहे, तू घेतलाच असेल, मला माहिती आहे. कलम 21 मध्ये काय सांगितले रे पुराव? कलम 21 मध्ये सांगितलेलं आहे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क. म्हणजे जीवन जगण्याचा तुला तिथे अधिकार आहे. जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क. वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क. स्वातंत्र्याचा हक्क. जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क तुला कलम 21 मध्ये दिलेला आहे. कलम 21 ये. पुढला कलम म्हणजे कलम 21 ये. कलम 21 ये तुझ्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. कलम 21 ये मध्ये तुला सांगितलंय शिक्षणाचा हक्क. तुला काय सांगितलंय बाबा? शिक्षणाचा हक्क दिलेला आहे. आता एक लक्षात ठेव. आता एक पॉइंट लक्षात घे बाबा. तू 10वी किती पहिली दुसरीला शाळेत होता, बरोबर एक नाही? मोकार तू खायचा. मोकार खायचा. मास्तर मोकार तुला बदाडायचं. काय? मोकार तू खायचा. मास्तर मोकार तुला बदाडायचं. सकाळी तू ही प्रार्थना व्हायची. प्रार्थना व्हायची. तू रांगेत उभा राहायचा पहिल्या नंबरला, कारण तू हाईट कमी होती रताळ्या. पहिल्या नंबरला तू उभा राहायचा. 2001 साली अटल बिहारी सरकार होतं, त्यांनी एक अभियान आणलं होतं, त्याला आपण म्हणतो शिक्षण अभियान. शिक्षण अभियान असे म्हणतो. या शिक्षण अभियानानं घोळ घालून टाकला. इथे ती तावडी आहे. तू बाब्या कितवीला? पहिलीला. इथं तावडी आहे, तिच्या पुस्तकात हातात पुस्तक आहे. तावडीच्या हातात पुस्तक आहे. इथं तू ये रताळ्या. ए बाब्या, तू रताळ्या काय करायला? तू रताळ्या मोकार तिच्याकडे बोट करायला. आणि खाली लिहिलंय सारे शिकूया पुढे जाऊया. शिकूया पुढे जाऊया. त्यासाठी तुला भेटले 2-4 दळिंदर मोठमोठाले. तू त्यांच्या घोळक्यात हिंडायचा, त्यांच्या सोबत क्रिकेट खेळायला जायचा. ते म्हणायचे महा शिकून भलं नाही झालं, तू हा कुठं होणार? तो डोक्यावर आणखी परिणाम झाला. ह्यो हिच्याकडे मोकार बोट दाखवला. ही बिचारी अभ्यास करली, तिची अख्खी जिंदगी बोट दाखवण्यात गेली. तूही म्हणाल त्याची अख्खी जिंदगी बोट दाखवण्यात गेली, आणि मग ही जाऊ द्या. आणि रताळ्या म्हणून तू काही शिकला नाही. 8वी पर्यंत तू मोकार खायचा. 8वी पर्यंत तू मोकार पास झाला. मोकार खाल्लं, मास्तर तुला मोकार बदाडायचा. तुला काही होत नव्हतं रताळ्या. 9वीला तू गेला. 9वीला गेल्यामुळे मास्तर रिटायर होणार होतं. मास्तर म्हणे जाऊ द्यायला 10वीला ढकलून देऊ. 10वीला गेला, लॉकडाऊन पडला. 11वीला 12वीला गेला, लॉकडाऊन पडला. 10वीला फुकट पास, 11वीला फुकट पास, 12वीला फुकट पास. आता तुला धतुरा पाडे येईन. मग तू हा काय? चला मास्तर कड, पाटील मास्तर पोलीस भरती आला बाबा माया उरव बसायला. आणि मग मी मोकर तुला आता पाढे पाठ करून घ्यायला. 3चा पाढा, 4चा पाढा, 5चा पाढा. महा कामच तसं आहे का नाही? चला मग जपा जपा आता तुला सुधारणं गरजेचं आहे. जर तुला सरकारी नोकरीत किंवा पोलीस व्हायचं असेल तर आता बोट दाखवण्याचे धंदे बंद कर. आणि येणाऱ्या 17,000 पदामध्ये तू कुठेतरी लटक रताळ्या.
तरच तुला कुणीतरी पोर देईन, नाहीतर तुला असंच फुटू घ्यायचा, उशाला ठेवायचा, पायचा उशाला ठेवायचा आणि गावात बॉम्ब्या मारीत कुत्रे मारीत हिंडायचं आणि रताळे ऐकायचे. ओके, त्यामुळे तुला सुधारणं गरजेचं आहे. हे तो हा शिक्षण अभियान आहे, 2001 ला आलंय, पण याला घटनात्मक दर्जा भेटलाय 2002 मध्ये. 2002 मध्ये याला घटनात्मक दर्जा भेटलाय. त्यासाठी 86वी घटना दुरुस्ती झालेली आहे. 86वी घटना दुरुस्ती झालेली आहे आणि 86वी घटना दुरुस्तीनुसार कलम 21 हे भारताच्या संविधानात ऍड केलंय. त्याला म्हणत्या शिक्षणाचा हक्क. काय म्हणत्या? शिक्षणाचा हक्क. खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये शिक्षणाच्या हक्काची तरतूद केलेली आहे, असाही क्वेश्चन तुला तिथे बनतो. कोणत्या कलमात केले? कलम 21A मध्ये शिक्षणाच्या हक्काची तरतूद केलेली आहे. पॉइंट क्लिअर झाला? येस या नो? तर परत मूलभूत हक्कांचे उपघटक पडत्या, तेही तुला पाठ करणं रताळ्या गरजेचे आहे. ओके, तुला क्वेश्चन काय होता? असमानता कुठे दिले? कलम 14 मध्ये. चला पुढे. सोबतच्या नकाशामध्ये प्रशासकीय विभाग जिल्हा दाखवलेला आहे, त्यासाठी योग्य पर्याय निवडा. आता महाराष्ट्राचा पूर्ण नकाशात हा तोंडपाठ असणं गरजेचं आहे. आखी जिंदगी चालली आपली, नकाशा तुला अजून कळणार रताळ्या. ओके, तर आता महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहे. 6 प्रशासकीय विभागांपैकी सर्वात मोठा प्रशासकीय विभाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग 64,812 चौरस किमी त्याचं क्षेत्रफळ आहे. महाराष्ट्रात 6 प्रशासकीय विभाग आहे. प्रशासकीय विभाग आहे. प्रशासकीय विभागाला महसूल विभाग सुद्धा म्हणतात, त्याला परिक्षेत्र असे सुद्धा म्हणतात, याला महसूल विभाग सुद्धा म्हणतात, याला परिक्षेत्र असे सुद्धा म्हणतात. किती प्रशासकीय विभाग आहे? 6. सर्वात मोठा प्रशासकीय विभाग, सर्वात मोठा प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग. छत्रपती पुढल्या वेळेस नकाशात भरून देतो डायरेक्ट. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग 64,812 चौरस किमीचा स्क्वेअर. ओके, छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या किती आहे? जिल्हे किती रताळ्या? जिल्ह्यात 8 आणि तालुक्यांची संख्या किती आहे? तालुक्यात 76. सर्वाधिक जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग संभाजीनगर आहेत, तर सर्वाधिक तालुके असणारा सुद्धा प्रशासकीय विभाग संभाजीनगर आहे. कोणते कोणते 8 जिल्हे तेही पाठ कर. छत्रपती संभाजीनगर मधला पहिला जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये 9 तालुक्यांची संख्या आहे. दुसरा, छत्रपती संभाजीनगर मधून वेगळा झाला तो जालना जिल्हा. तिसरा, छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागात येणारा हिंगोली नावाचा जिल्हा जो परभणीतून वेगळा झाला. चौथा म्हणजे परभणी जिल्हा. पाचवा म्हणजे ज्याचं नवीन नाव दिलं तो उस्मानाबाद, त्याला म्हणतात धाराशिव. उस्मानाबादला काय म्हणतात? धाराशिव. काय म्हणला तू? धाराशिव. 6वा म्हणजे धाराशिव मधून वेगळा झालेला उस्मानाबाद मधून लातूर, भूकंप 93. 7वा म्हणजे सर्वात मोठा जिल्हा नांदेड, नांदेड. 8वा म्हणजे बीड, ऊस कामगारांचा जिल्हा, बीड बिंदुसरा नदीच्या काठी आहे. या 8 जिल्ह्यांचा समावेश छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये होतो. तर 74 तालुक्यांचा समावेश, 76 तालुक्यांचा समावेश होतो. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागातील सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा कोणता? नांदेड आहे. सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा नांदेड आहे. तिथे 16 तालुके आहेत. किती तालुके? 16 तालुके आहेत. या छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागाचा हा मॅप आहे. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागाचा हा मॅप आहे आणि ते स्वतः छत्रपती संभाजीनगर ह्यो जिल्हा आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे औरंगाबाद विभागाचा औरंगाबाद हा जिल्हा आहे. ओके, औरंगाबादचं जुनं नाव, प्राचीन नाव खडकी आहेत, आता नाव संभाजीनगर आहे. ओके, चला पुढे. दुसरा क्वेश्चन काय? महाराष्ट्रातील एकाच नावाचे तालुके व जिल्हे दिलेले आहेत, त्यांच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. महाराष्ट्रामध्ये एकाच नावाचे तालुके आणि जिल्हे दिलेले आहेत. एकाच नावाचे म्हणजे खेड तालुका 2 जिल्ह्यांमध्ये, कर्जत 2 जिल्ह्यांमध्ये, कळंब, नांदगाव. नांदगाव जसं नाशिक मध्ये आहे तसंच अमरावती मध्ये. कर्जत जसं अहमदनगर मध्ये आहे तसंच रायगड मध्ये सुद्धा आहे. ओके, तर बघा पहिल्यांदा काय दिलंय? खेड. खेड हे पुण्यामध्ये आणि रत्नागिरीमध्ये आहेत, म्हणजे अ 2 आहे. अ 2 इथं आहे, अ 2 इथं आहे, म्हणजे हेही आपलं उत्तर नाही, हेही आपलं उत्तर नाही. एक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 किंवा ऑप्शन क्रमांक 3. कर्जत नाव
नावाचा तालुका रायगड आणि अहमदनगर मध्ये आहे, म्हणजे दुसऱ्याच बच एक आहे, म्हणजे आपल्याला योग्य उत्तर भेटले ऑप्शन क्रमांक 3. कळंब नावाचा तालुका धाराशिव आणि यवतमाळ मध्ये आहे. यवतमाळ हा जिल्ह्यामध्ये 16 तालुके आहेत. महाराष्ट्रामध्ये 358 पुराव तालुके आहे आणि या 358 तालुक्यांपैकी नांदेड आणि यवतमाळ नावाचे जे जिल्हे आहेत ना पुराव, इथे प्रत्येकी 16 तालुके आहेत. प्रत्येक काय 16 तालुक्यात सर्वाधिक तालुके असणारे हे दोन जिल्हे आहेत. नांदगाव हे तालुका नाशिक व अमरावती नावाच्या जिल्ह्यात आहे. ओके, तर या पद्धतीने आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. भारताचे संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? भारताची संविधान सभा बनवण्यासाठी जी मागणी होती ती इंग्रजांनी मान्य केली. मग ही इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. तर बरोबर लक्षात घ्या, भारतामध्ये संविधान सभा बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू होतं. तर बरोबर भारतामध्ये संविधान सभा बनवण्यासाठी 1940 मध्ये एक ऑफर आली. त्या ऑफरचं नाव होतं ऑगस्ट ऑफर. काय नाव होतं? ऑगस्ट ऑफर. आपल्या सर्वांना माहिती आहे, 1939 मध्ये दुसरं महायुद्ध तिथे सुरू होतं. ऑगस्ट ऑफर ही ऑगस्ट ऑफर आली 8 ऑगस्टला. ऑगस्ट महिन्यामध्ये आलेली आहेत, 1940 ला आलेली आहे आणि 8 तारखेलाच आलेली आहे, म्हणून हिला ऑगस्ट ऑफर म्हणतात. ही ऑगस्ट ऑफर होती लॉर्ड लिन लिथिगो याची. ऑगस्ट ऑफर कोणी तयार केली होती? लॉर्ड लिन लिथिगो याने तयार केली होती. लॉर्ड लिन लिथिगो याने तयार केली होता. त्यावेळेचा भारताचा व्हाईसरॉय होता. ऑगस्ट ऑफर मध्ये त्यानं सांगितलंय भारताचे संविधान हे अंशतः किंवा मुख्यतः, अंशतः शब्द पाहून घे कसा आहे, किंवा मुख्यतः भारतीय तयार करतील अशी तरतूद यानं केलेली होती. आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल, भारताचं संविधान अंशतः किंवा मुख्यतः कोण तयार करेल अशी तरतूद भारतीय तयार करतील अशी तरतूद खालीलपैकी कशामध्ये होती? अशी तरतूद होती ऑगस्ट ऑफर मध्ये. कशामध्ये? ऑगस्ट ऑफर मध्ये होती. भारताचे संविधान अंशतः किंवा मुख्यतः भारतीय तयार करतील. अंशतः किंवा मुख्यतः भारतीय तयार करतील. पण भारतीयनं किंवा काँग्रेसने ही ऑगस्ट ऑफर नाकारली. 1942 ला भारतामध्ये छोडो भारत आंदोलन सुरू आहे. 1942 ला ब्रिटनमध्ये निवडणुका झाल्या, ऍटली पंतप्रधान बनलाय आणि 1942 ला भारतामध्ये आले क्रिप्स मिशन. क्रिप्स मिशनचे भारतामध्ये आगमन केव्हा झाले? क्रिप्स मिशनचे भारतामध्ये 1942 ला आगमन झालेले आहे. क्रिप्स मिशन भारतामध्ये आलंय. क्रिप्स मिशनने भारताचे संविधान संपूर्णतः भारतीय तयार करतील. भारतीय कसे असतील? संपूर्ण भारतीय असतील. म्हणजे भारतीय संविधानामध्ये जे काही सदस्य असेल ते सगळे भारतीय असतील अशी तरतूद क्रिप्स मिशनने केली. परंतु मुस्लिम लीगने क्रिप्स मिशन नाकारले. मुस्लिम लीगची स्थापना आगा खान यांनी केलेली आहे. मुस्लिम लीगची स्थापना आगा खान यांनी ढाक्याला केलेली आहे 1906 मध्ये. आगा खान याने 1906 ला ढाक्याला केलेले आहेत मुस्लिम लीग. ढाका ही आता बांगलादेशाची राजधानी आहे. टका बांगलादेशाची करन्सी म्हणजे चलन आहे. ओके, तर क्रिप्स मिशनने भारताचं संविधान पूर्णपणे भारतीय तयार करतील अशी तरतूद केली. पण मुस्लिम लीगने काय केलंय? ते नाकारले आहे. मुस्लिम लीगने नाकारल्यामुळे पुढे जाऊन भारतामध्ये 1946 ला पुरावा भारतामध्ये त्रिमंत्री योजना आली. त्याला आपण म्हणतो कॅबिनेट मिशन. आणि या कॅबिनेट मिशन नुसार भारतामध्ये संविधान सभेची स्थापना झालेली आहे. कॅबिनेट मिशन मध्ये सर पेथिक लॉरेन्स, एव्ही अलेक्झांडर आणि सर क्रिप्स या 3 लोकांचा समावेश होता. कॅबिनेट मिशन भारतामध्ये पाठवणारा व्यक्ती म्हणजे ब्रिटनचा पंतप्रधान ऍटली होता. ऍटली हा कॅबिनेट मिशन मध्ये नव्हता किंवा ऍटली हा कॅबिनेट मिशनचा सदस्य नव्हता. ओके, तोही पॉइंट लक्षात ठेवा. तर भारतामध्ये इंग्रजांनी 1940च्या ऑगस्ट ऑफर नुसार संविधान सभेची संविधान सभेची मागणी मान्य केली आणि अंशतः किंवा मुख्यतः संविधान तयार करावं अशी तरतूद सुद्धा त्यांनी 1940 मध्ये केलेली आहे. ओके, महाराष्ट्रात नकाशाचे 4 जिल्हे छायांकित केलेले आहेत. ते अनुक्रमे एबीसीडी नुसार आहेत. ओके, तर त्यामध्ये आपल्याला जिल्ह्यांचे नाव सांगायचे आहे. एबीसीडी नुसार दिलेले आहेत. आता बघा, ए नावाचा इथं दिलेला आहे. आता इथे कोणता जिल्हा आहे? एकतर इथे गोंदिया नावाचा जिल्हा आहे, गोंदिया. इथे भंडारा नावाचा जिल्हा आहे. इथे चंद्रपूर नावाचा जिल्हा आहे आणि इथे हा गडचिरोली आहे. इकडे वरती नागपूर नावाचा जिल्हा आहे आणि नागपूरच्या खाली इथं वर्धा नावाचा जिल्हा आहे. म्हणजे एला आला काय? वर्धा. एला आला वर्धा. ओके, इथं डी आहे. इथं काय रे बाबा? इथं
इथे खून दाखवली आहे म्हणजे हा कोल्हापूर आहे, खून दाखवली म्हणजे हा काय कोल्हापूर आहे. ओके, सांगली या पद्धतीने असा बसलेला आहे सांगली. ओके, इथं सोलापूर आहे, सोलापूर आहे आणि ते सातारा आहे, इकडे पुणे आहे. ओके, तर हा कोणता आहे आपला कोल्हापूर आहे. इकडे सिंधुदुर्ग आहे, पण सिंधुदुर्गचा काही त्यानं विचार केलेला नाही. म्हणजे डीला कोल्हापूर पाहिजे किंवा सांगली, सांगली सुद्धा आपण म्हणू शकतो. का? कारण हे बघ या साईडला आलेला आहे आणि कोल्हापूर या साईडला दिला असावा. ओके, कोल्हापूर ऑप्शन मध्ये नव्हतं म्हणजे ए ला वर्धा आहे आणि डी ला सांगली आपण म्हणू शकतो, वर्धा आणि सांगली. ओके, बी, बी ला इथे धुळे आहे, दह्या तुपाचा जिल्हा, साखरी सौर ऊर्जा प्रकल्प आणि ते हिंगोली आहे, परभणी मधून वेगळी झाली हिंगोली 1 मे 1999 ला, 1 मे 1999 ला परभणी मधून वेगळी झाली हिंगोली. धुळे दह्या तुपाचा आहे, त्यातून 1 जुलै 1998 ला नंदुरबार वेगळा झाला आहे. नंदुरबार हा काय आदिवासींचा जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले याचे योग्य उत्तर आहे. म्हणजे मला सांगायचं काय पुराव, तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा सुद्धा पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. पुढला क्वेश्चन, नकाशात डोंगररांगा ओळखा. काय? हरिश्चंद्र, शंभू महादेव, सातमाळ हरिश्चंद्र, शंभू महादेव बालाघाट की शंभू महादेव हरिश्चंद्रगड. नकाशातल्या डोंगर रांगा आपल्याला ओळखायला लावलेल्या आहे. तर बरं, आपल्याला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राचा कणा म्हणून ओळखला जाणारा सह्याद्री पर्वत महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा आहे. ओके, महाराष्ट्रातील एक महत्वाचा जल विभाजक म्हणून आपण याला ओळखतो. सह्याद्री पर्वत हा पश्चिमेला असल्यामुळे भारतामध्ये याला पश्चिम घाट या नावाने ओळखलं जातं. भारतामध्ये सह्याद्री पर्वताची लांबी 1600 किलोमीटर आहे, तर महाराष्ट्रामध्ये फक्त 440 किलोमीटर आहे. सह्याद्री पर्वत हा पुराव एक महाराष्ट्राचा कणा आहे, प्राकृतिक कणा म्हणून आपण त्याला ओळखतो. तर बघा सह्याद्री पर्वत, सह्याद्री पर्वत. ओके, भारतामध्ये तुला लांबी कळाली आहे, भारतामध्ये 1600 किमी आहे. महाराष्ट्रामध्ये लांबी किती आहे? फक्त 440 किमी आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच शिखर, सर्वात उंच शिखर म्हणजे कळसुबाई आहे. सह्याद्री पर्वताचं महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे. तो यासाठी क्वेश्चन आहे, तू कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं. सह्याद्री पर्वताचं भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं, त्याची उंची किती, राज्य कोणतं. सर्वात उंच शिखर कोणतं, त्याची उंची किती आणि ते राज्य कोणतं, याचं उत्तर तू कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं. 440 ही सह्याद्री पर्वताची लांबी महाराष्ट्रामध्ये आहे. ओके, सह्याद्री पर्वत महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाट या नावाने ओळखला जातो किंवा भारतात सुद्धा म्हटलं चालेल तरी चालेल. पश्चिम घाट या नावाने याला ओळखलं जातं. महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वताच्या महत्वाच्या 3 डोंगर रांगा आहेत. महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत रांगेच्या 3 डोंगर रांगा आहे. पहिली जी डोंगर रांगे ती यवतमाळ पर्यंत गेली, दुसरी जी डोंगर रांगे ती हैदराबाद पर्यंत गेली आणि तिसरी कर्नाटक मध्ये गेलेली आहे. पहिल्या डोंगर रांगेला आपण नाव देतोय सातमाळ अजिंठा डोंगर रांग, सातमाळ अजिंठा डोंगर रांग. सातमाळ अजिंठा डोंगर रांगेला नाशिक जिल्ह्यात सातमाळ म्हणत्या, तर मराठवाड्यामध्ये अजिंठा असे म्हणतात. अजिंठा या डोंगर रांगेवरती अजिंठा या लेण्या आहेत. 1819 मध्ये अजिंठा लेणीचा शोध लागलेला आहे. अजिंठा लेणी ही छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहेत, तर पितळखोरा नावाची लेणी महाराष्ट्रातली नव्हे तर भारतातली सुद्धा प्राचीन लेणी आहेत, ती सुद्धा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्येच आपल्याला पाहायला भेटते. ओके, तर ती त्यानंतरला अजिंठा या डोंगर रांगेमध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये कन्नड तालुक्यामध्ये म्हैसमाळ नावाचे थंड हवेचे ठिकाण आहेत. सातमाळ अजिंठा डोंगर रांग ही नाशिक जिल्ह्यातली महत्वाची डोंगर रांग आहे. त्यानंतरला हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग, हरिश्चंद्र डोंगर रांग ही अहमदनगर मध्ये आहेत. हरिश्चंद्र डोंगर रांग, हरिश्चंद्र, तर बालाघाट ही लातूर आणि उस्मानाबाद मध्ये आहेत. म्हणजे मराठवाड्यातील बालाघाट म्हणते तर अहमदनगर मध्ये हरिश्चंद्रगड म्हणत्या. हरिश्चंद्र डोंगर रांगेवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला शिवनेरी किल्ला आपल्याला पाहायला भेटतो हरिश्चंद्र डोंगर रांगेवरती. आणि मांजरा पठार सुद्धा हरिश्चंद्र डोंगर रांगेवरतीच आपल्याला बीड मध्ये पाहायला भेटतं. ओके, बीड लातूर मध्ये येते. ओके, त्यानंतर शंभू महादेव डोंगर रांग, शंभू महादेव डोंगर रांग ही सर्वात मोठी डोंगर रांग आहे, हिच्या सह्याद्रीची सर्वात मोठी डोंगर रांग आहे. महाराष्ट्रातल्या डोंगर रांगेंचा उत्तर दक्षिण क्रम तो या लक्षात आलाय. विकून जाते सातपुडा पर्वत रांग. कोणती डोंगर रांग जाते? सातपुडा पर्वत रांग जात आहे. सातपुडा पर्वत रांग इकडे जात आहेत. ओके, सातपुडा पर्वत रांग महाराष्ट्राच्या तटावरून जाते. तिला विदर्भात गावीलगत टेकड्या म्हणत्या, तर तिला खानदेश मध्ये जळगाव, धुळे, नंदुरबारला काय म्हणतात? तोरणमाळ असे म्हणतात.
तापी नदीचा उगम झालाय मुलताई येथे. मुलताई येथे तापी नदीचा उगम झालाय. अशा पद्धतीने तापी नदी पश्चिम वाहिनी आहे. महाराष्ट्रातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी म्हणजे तापी नदी आहे. तापी नदी महाराष्ट्रातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. मुलताई येथे उगम झालेला आहे. ओके. तापी नदी आणि नर्मदा नदी सातपुडा पर्वतरांगेने वेगळी केलेली आहे. तापी नदी मुलताई येथे उगम पावली. त्र्यंबकेश्वर नावाचं ठिकाण आहे महाराष्ट्रातलं थंड हवेचं. त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. गोदावरी नदी ही एक पूर्व वाहिनी नदी आहे. महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी आहे. भारतामध्ये 1465 किमी आहे. महाराष्ट्रामध्ये 668 किमी आहेत. गोदावरी नदी ही गोदावरी नदी ही सातमाळ अजिंठा डोंगररांगेच्या दक्षिणेला आहे. सातमाळ अजिंठा डोंगररांगेच्या दक्षिणेला असणारी नदी म्हणजे कोणती नदी रे? गोदावरी नदी आहे. सातमाळ अजिंठा डोंगररांगेच्या दक्षिणेला असणारी नदी कोणती रे गोदावरी नदी आहे. सातमाळ अजिंठा डोंगररांगेच्या पुढे रे दक्षिणेला आहेत गोदावरी नदी. गोदावरी नदी कुणी वेगळी केलेली आहे रे? गोदावरी आणि तापी नदीचे खोरे सातमाळ अजिंठा डोंगररांगेने वेगळे केलेले आहेत. सातमाळ अजिंठ्याच्या उत्तरेला तापी आहे, दक्षिणेला गोदावरी आहे. हरिश्चंद्र बालाघाटच्या उत्तरेला गोदावरी आहे, दक्षिणेला भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम झालेला आहे. भीमाशंकर हे थंड हवेचे ठिकाण. भीमाशंकर हे भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रातल्या 5 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर. ओके. पुणे नावाच्या जिल्ह्यात आहे. इथे भीमा नदीचा उगम झालेला आहे. भीमा नदी एक पूर्व वाहिनी नदी आहे. महाराष्ट्रामध्ये 451 किमी तर भारतामध्ये 860 किलोमीटर वाहते. कोणती आहे? भीमा नदी. महाराष्ट्रामध्ये जवळपास 60% भाग आहे. महाराष्ट्रामधले सर्वात मोठं धरण उजनी नावाचं धरण भीमा नदीच्या काठावर सोलापूर मध्ये आहे. भीमा नदीने पंढरपूर येथे चंद्राचा आकार प्राप्त केला म्हणून तिला चंद्रभागा असे म्हणतात. चंद्रभागा हे ठिकाण पंढरपूर येथे आहेत किंवा चंद्रभागा ही नदी पंढरपूर येथे आहेत किंवा पंढरपूर हे ठिकाण चंद्रभागा नदीच्या काठावरती आहेत. आपण म्हणतो ना चंद्रभागेच्या तीरी उभा विठेवरी. ओके. त्या पद्धतीने चंद्रभागा हीच भीमा आहे. ओके. भीमा नदी ही हरिश्चंद्राच्या दक्षिणेला आहे तर गोदावरी हरिश्चंद्राच्या उत्तरेला आहे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेने गोदावरी भीमा वेगळ्या केलेल्या आहेत. महाबळेश्वर येथे 5 नद्या उगम पावत्या कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री आणि सावित्री. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातलं एक महत्वाचं थंड हवेचं ठिकाण आहे. महाबळेश्वर महाराष्ट्रातलं सर्वात उंच थंड हवेचं ठिकाण आहे. महाबळेश्वर येथे उगम पावलेली नदी ही एक पूर्व वाहिनी नदी आहे. तिचं नाव आहे कृष्णा नदी. कृष्णा नदी ही शंभू महादेव डोंगररांगेच्या दक्षिणेला आहे तर शंभू महादेव डोंगररांगेच्या उत्तरेला भीमा नदी आहे. भीमा नदी कुरुगुड्डी येथे कृष्णा नदीला येऊन भेटते कर्नाटकमध्ये. कुरुगुड्डी येथे कर्नाटकात भीमा नदी कृष्णा नदीला येऊन भेटते. म्हणजे भीमा ही कृष्णेची उपनदी आहे. ओके. कृष्णा नदी आणि भीमा नदी वेगळं करण्याचं काम शंभू महादेव डोंगररांगेने केलेलं आहे. कुणी? शंभू महादेव डोंगररांगेने केलेला आहे. आता बरोबर लक्षात ठेवा. बघा महाराष्ट्रामध्ये नदी खोरं पर्वतरांग असं आहेत. नर्मदा नदी सातपुडा पर्वतरांग, तापी नदी सातमाळ अजिंठा डोंगररांग, गोदावरी नदी हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग, भीमा नदी शंभू महादेव डोंगररांग आणि कृष्णा नदी आणि मग परत सह्याद्री पर्वतरांग. ओके. या पद्धतीने. ओके. ज्यांना याचा स्क्रीनशॉट घ्यायचा घेऊन टाका. आपल्याला क्वेश्चन विचारला जातो कोणत्या डोंगर रांगेने कोणते नदी खोरे वेगळे केलेले आहेत. कोणत्या डोंगर रांगेने कोणते नदी खोरे वेगळे केलेले आहेत असा सुद्धा आपल्याला क्वेश्चन तिथे विचारला जातो. तर इथे ही आहे हरिश्चंद्र डोंगररांग, ही आहे शंभू महादेव डोंगररांग. हरिश्चंद्र आणि शंभू महादेव ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. ओके. चला पुढे जायचं. आता पर्यटन ठिकाण आणि प्रसिद्धी याच्या जोड्या लावायच्या आहे. पर्यटन ठिकाण आणि प्रसिद्धी जसं आपल्याला माहिती आहे काय कोल्हापूरची चप्पल प्रसिद्ध आहे, पुण्याची पगडी प्रसिद्ध आहे, संभाजीनगरचं काय रे बाबा सीताफळ दौलताबादचं प्रसिद्ध आहे, कलिंगड बोर नागपूर आपल्याला कुठं पाहायला भेटतात? रायगड मध्ये पाहायला भेटतात. नागपूरची संत्री, जालन्याची मोसंबी आहे, डहाणूचे चेकू आहेत, नाशिकचे द्राक्ष आहेत, अहमदनगरचे डाळिंब आहेत. ओके. कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगरला आहेत. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आहे आणि रत्नागिरीचा हापूस आंबा आहे. या गोष्टी आपल्या तोंडपाठ असणं गरजेचं आहे. जळगावची केळी आहेत, जळगावचे भरताचे वांगे आहेत. त्या पद्धतीने प्रसिद्धी आहे. सापुतारा, नंदूर, महदेश्वर, येवला आणि वणी. येवला येथे थंड हवेचे ठिकाण, त्याला आपण पाल थंड हवेचं ठिकाण म्हणून सुद्धा ओळखतो. ओके. नंदूर, महदेश्वर
वणीला सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. म्हणजे क च आणि ड च उत्तर आपल्याला भेटलं. क च 2 आहे, ड च 3 आहे. क च 2 आहे, ड च 3 आहे. ओके, म्हणजे आपल्याला इथे ऑप्शन नाही बहुतेक. ओके, बघूयात. साबुदाणा, येवले. आता येवल्याचं सॉरी येवले इथं दिलंय. एक मिनिट, येवला दिलं. येवल्याची सिल्क साडी आहे म्हणजे पैठणी साडी आहे. म्हणजे अ च 1 आहे. अ च काय, क च 1 आहे. क च 1 इथं आहे. क च 1 इथं आहे आणि ड च 3 आहे. ड च 3 इथे आहे. नंदुर मधमेश्वर फ्लिमिंग आहे आणि सापुतारा हे थंड हवेचं ठिकाण आहे. ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. पुढे, ग्रामगीता हा ग्रंथ कुणी लिहिलेला आहे? तुकडोजी महाराजांनी आपल्याला माहितीये ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. ओके, विनोबा भावे यांच्या ग्रंथाचं नाव तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देणार. यावरती खूप वेळेस तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. विनोबा भावे यांचं ग्रंथ कोणता आहे? कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा असूड गुलामगिरी हा शेतकऱ्यांचा असूड, त्यानंतरला आपण म्हणतो ना ब्राह्मणांचा कसाब, शेतकऱ्यांचा असूड, ब्राह्मणांचा कसाब, असे ग्रंथ लिहिण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेले आहे. महात्मा गांधीवरती पूर्ण हिस्ट्री तुम्हाला या लेक्चर मध्ये किंवा पुढच्या लेक्चर मध्ये मी सांगणार आहे. पुढे, खालीलपैकी कोणता शब्द अनेक वचनी आहेत? एका वचनामध्ये एकच येतं. एक झाड, दोन झाडे, एक झाड, दोन झाडे, एक तारीख, दोन तारखा, एक तारीख, दोन तारीख किंवा दोन तारखा सुद्धा आपण त्याला म्हणतो. ओके, तारखा. ओके, एक नदी, दोन नद्या, एक नदी, दोन नद्या, दोन काय झाले रे पुराव? नद्या झाल्या. ओके, एक गाणे, दोन गाणी, एक गाणे, दोन गाणी, एक गाणे, दोन काय झाले रे पुराव? गाणी झाली. ओके, एक गाणे, दोन काय झाले रे पुराव? गाणी झाली. एक गाणे, दोन गाणी. ओके, एक गाणे, दोन काय झाले रे पुराव? गाणी झाली. ओके, म्हणजे तुला अनेक वचनी शब्द काय आला? गाणी. ऑप्शन क्रमांक 4. बेसूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. आपल्याला क्वेश्चन विचारला, सूरज बेसूर गातो या शब्दाला होकारार्थी करा. सूरज बेसूर गातो किंवा सूरज गाणे बेसूर गातो. सूरज गाणे बेसूर गातो. सूरज याला होकारार्थी करा. गाणे सुरेल गातो, सुरेल गातो. बेसूरच्या विरुद्ध काय झाला? सुरेल झाला. म्हणजे छान गातो, सुरेल गातो, छान गातो. मी म्हंटल वावराच्या बांधावर झापन झापेमध्ये राहतो माझा बाप, ऊन वारा पाऊस सदैव त्याच्या माथी, राजा सरजाची बैल जोडी ढिमटीला साथी, आम्ही तिघे भावंडे आमच्या पाठी त्याची थापन, त्या झापेमध्ये राहतो माझा बाप. नामदेव महाजन. ओके, मी काय म्हणलं? ही कविता म्हटलं, तू म्हटला वा मास्तर, काय सुरेल गायलं. सुरेल म्हणजे सूर लावून, आणि बेसूर काही म्हटलं बाबा त्याला म्हणतात बेसूर. बेसूरच्या विरुद्ध काय झाला? सुरेल झाला. तुझ्या टपोऱ्या डोळ्यामध्ये कसं साजत आहे माझं गाव, आणि सांगणार राणी तुझ्या हृदयात कसं कोरलं माझं गाव. परत तू म्हणशील वा मास्तर क्या सुरेले, म्हणजे काय? बेसूरच्या विरुद्ध काय झाला? सुरेल झाला. काय झाला? सुरेल झाला. ओके, चला पुढे. ही पोलीस भरतीची 2024 ची एक नवीन बॅच आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. बॅचची फी फक्त 799 रुपये आहेत. एका वर्षाचा कालावधी आहे. बॅच परचेस करायची, आपले अकॅडमीची ऍप डाउनलोड करा. काही अडचण असेल माझा नंबर आहे 93 70 70 66 79. मला केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकतात. छत्तीसगडची राजधानी टिंबटिंबा आहे. पोरं नेहमी कन्फ्युज होतात, ते म्हणजे रायपूर, आणि पोरं कन्फ्युज होतात जयपूर. रायपूर आणि जयपूरला पोरं कन्फ्युज होतात. पोराव तुम्ही लहान राहिली नाहीत. तुम्ही 28 राज्याच्या 28 राजधान्या पाठ करा. तुला अजून राजधान्या पाठ नाही. धर्मशाला आणि शिमला ही हिमाचल प्रदेशाच्या 2 राजधान्या तुला अजून माहित नाही. राजधान्या पाठ करणं तुला गरजेचं आहे. रायपूर आणि जयपूर. जयपूर हे गुलाबी शहर आहे. जयपूर हे काय रे पोराव? गुलाबी शहर आहे. गुलाबी शहर आहे. जयपूर हे कुठे रे? राजस्थान नावाच्या राज्यामध्ये राजस्थानची राजधानी. रायपूर कुठे रे? छत्तीसगड राज्यामध्ये छत्तीसगडची राजधानी आहे. ओके, रांची झारखंडची राजधानी आहे.
प्रत्येक राज्याच्या राजधान्या पाठ करून ठेवा पुराव, क्वेश्चन विचारले जातात. रायपूर कोणाची? छत्तीसगडची आहे. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. समानार्थी शब्द ओळखा. समानार्थी असलेला नीर, वायस, पंकज, रोज. पंकज, नीरज, आपण म्हणतो ना ज ज जोडतो वा, आहे का नाही? तर पंकज काय कमळाच्या विरुद्धार्थ आपलं काय समानार्थी शब्द आहे. कमळ या शब्दात समानार्थी आहेत. सर्वात लहान राज्य क्षेत्रफळाने कोणते आहेत? बरोबर, लक्षात ठेवा भारतामध्ये जगामध्ये 231 देश आहे होते, आता 232 झाले. पुराव व्हेटिकन सिटी ऍड झाला. व्हेटिकन सिटी, व्हेटिकन सिटी नावाचा दुसरा देश ऍड झाला. 232 देश जगात इथे झालेले आहे. 232 देशांपैकी रशिया नावाचा म्हणजे रूस नावाचा देश सर्वात मोठा क्षेत्रफळाने देश आहे. त्यानंतर कॅनडा आहे, त्यानंतर अमेरिका, रुकय चीन, चीन, अब आया भारत, ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि मग लागतो क्रमांक भारताचा. जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताचा वाटा फक्त 2.42% आहे. भारताचा वाटा 2.42% आहे. जगाच्या एकूण क्षेत्रफळामध्ये भारत 7व्या क्रमांकाला आहे. क्षेत्रफळात भारत 7व्या क्रमांकाला आहे. भारताचे क्षेत्रफळ पुराव 32,87,263 चौरस किमी. 32,87,263 चौरस किमी. भारतामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. सर्वाधिक क्षेत्रफळ असणारं राज्य जर आपण बघितलं, क्षेत्रफळाने जास्त आणि क्षेत्रफळाने कमी, तर सर्वाधिक क्षेत्रफळ असणारं राज्य म्हणजे पुराव राजस्थान नावाचं राज्य आहे. त्यानंतरला मध्य प्रदेश नावाचं राज्य आहे आणि मग महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. 307,713 चौरस किमी महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. महाराष्ट्राने भारताच्या क्षेत्रफळाच्या 9.36% भाग व्यापलेला आहे. सर्वात कमी क्षेत्रफळ म्हणजे गोवा नावाच्या राज्याचं आहे, 4,400 समथिंग गोवा नावाच्या राज्याचं. तर सर्वात कमी कोणाचं आहे? गोव्याचं आहे. सर्वाधिक कोणाचं आहे? राजस्थानचं आहे. सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप आहे. सर्वात लहान चंदीगड आहे. चंदीगड आपल्याला माहिती आहे पंजाब आणि हरियाणाची राजधानी आहे. तोही पॉइंट तुला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पंजाब आणि हरियाणाची राजधानी काय? छत्तीसगड. सर्वात उंचावरील युद्ध क्षेत्र कोणतं आहे? सियाचीन हे सर्वात उंचावरील युद्ध क्षेत्र आहे. ते आता लडाख मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, सियाचीन. ओके. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म ईसापूर्व 563 मध्ये टिंबटिंब येथे झालेला आहे. लिंबिनी करून घ्या. नेपाळ मधील लिंबिनी येथे गौतम बुद्ध यांचा जन्म झालेला आहे. तर ईसापूर्व 483 ला कृषीनगर बिहार येथे त्यांचा मृत्यू झालेला आहे. कृषीनगर बिहार येथे त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांचं लहानपणीचं नाव होतं पुराव काय रे? लहानपणीचं नाव होतं सिद्धार्थ. सिद्धार्थ. तर त्यांच्या मुलाचं नाव होतं राहुल. ओके. वयाच्या 35व्या वर्षी त्यांनी निरंजन नदीच्या काठी ज्ञान प्राप्त केलेलं आहे. निरंजन नदीच्या काठी. कुठं रे? कुठं प्राप्त केलं रे? गया येथे प्राप्त केलंय. ज्ञान प्राप्त केलं बुद्धांनी केलं म्हणून त्याला नाव पडलं बोध गया. पिंपळाच्या झाडाच्या खाली त्यांनी ज्ञान प्राप्त केलेलं आहे. पिंपळाच्या झाडाच्या खाली त्यांनी ज्ञान प्राप्त केलेलं आहे. ओके. कोणी? गौतम बुद्धांनी. बौद्ध धर्माची स्थापना सुद्धा त्यांनी केलेली आहे. ओके. तर काय म्हटलं होतं? त्यांचा जन्म कुठे झाला? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण आहेत? आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्यांचा जगात सर्वात उंच पुतळा आहे. जगात सर्वात उंच पुतळा आहे. सर्वात उंच पुतळा आहे त्याचं नाव आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. 182 मीटर आहे. तो साधू बेटावरती नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या काठावरती नर्मदा जिल्ह्यामध्येच पाहायला भेटतो. ओके. 182 गुजरात राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या आहे. विधानसभा सदस्य संख्या आहे. तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारतातले पहिले गृहमंत्री होते. भारताचे पहिले गृहमंत्री होते. गुजरात राज्याच्या विधानसभेत सदस्य संख्या 182 म्हणून त्या पुतळ्याची उंची सुद्धा 182 आहे. पुढील पैकी कोणत्या नदीतील सर्वात मोठे बेट आहे? पुढील पैकी कोणत्या नदीतील सर्वात मोठे बेट आहे? पर आपल्या सर्वांना माहिती आहे ब्रह्मपुत्रा नावाची नदी तिब्बत येथे उगम पावते. तिथेच मानस सरोवराजवळ आपल्याला कैलास पर्वत रांगेत ट्रान्स हिमालयाचा भाग आहे. ट्रान्स हिमालयाच्या 4 डोंगर रांगा आहे. पुराव ट्रान्स हिमालयाच्या काराकोरम, लडाख, जास्कर आणि इकडे कैलास आणि इथं पीर पंजल. ट्रान्स हिमालयाची काराकोरम डोंगर रांग भारतातल्या सर्वात उत्तरेला आहे. त्यानंतर लडाखची डोंगर रांग आणि त्यानंतर झास्करची डोंगर रांग.
भारताच्या सर्वात उत्तरेला काराकोरम आहे, त्यावरती गॉडविन ऑस्टिन K2 नावाचे शिखर आहे 8611 मीटर. हे K2 शिखर काराकोरम डोंगर रांगेवरती आहेत, भारताच्या उत्तरेकडचं आहे आणि भारतातलं सर्वात उंच शिखर आहे. ओके, तर लडाख आणि जास्कर आणि इकडे काय कैलास पर्वत रांग आहे. कैलास पर्वत रांगेचा पूर्ण भाग तिब्बत मध्ये आहे, म्हणजे चीन मध्ये आहे. म्हणजे ट्रान्स हिमालयाचा कोणता भाग भारताच्या बाहेर आहे? कैलास पर्वत रांग. तिथे मानस सरोवर आहेत, तिथे आपल्याला इकडे सिंधू नदी वाहताना बघते, सतलज नदी, आणि इकडे सिंधुदुर्ग आपल्याला कोणती ब्रह्मपुत्रा नदी. सिंधू, सतलज, ब्रह्मपुत्रा या तिन्ही नद्या तिब्बत मध्ये उगम पावलेल्या आहेत. सिंधू नदीची सर्वात मोठी उपनदी म्हणजे सतलज नदी आहे. ओके, ब्रह्मपुत्रा नदीवरती आसाम नावाच्या राज्यामध्ये मांजुली नावाचं बेट आहे. हे जगातलं सर्वात मोठं नदी बेट आहे. जगातलं काय सर्वात मोठं नदी बेट आहे आणि भारतातलं बेटांचं राज्य म्हणून आपण ज्या राज्याला ओळखतो त्या राज्याचं नाव आहे आसाम नावाचं राज्य आहे. ओके, ज्यांना आपली बॅच परचेस करायची पुराव, माझा नंबर इथं 9370706679, मला केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकतात. संपूर्ण गणिताची बॅच 399 रुपयाला त्याची फी वाढणारी पुराव. संपूर्ण मराठीची बॅच 299 ला त्याची फी वाढणारी. फक्त जीके चालू घडामोडीची बॅच 499 ला आणि संपूर्ण पोलीस भरतीची बॅच 799 ला. संपूर्ण सरळ सेवेची बॅच 799 रुपयाला. ओके, काही अडचण असेल 1 वर्षाचा कालावधी, फक्त ह्या 499 चा 9 महिन्याचा माझा नंबर आहे, मला कॉन्टॅक्ट करू शकतात. ओके, पुढे महाराष्ट्रात सर्वात प्रथम मुंबई येथे सुती कापड गिरणी कधी सुरू झाली? कौसाजी दावर यांनी 1854 ला महाराष्ट्रात सुती कापड गिरणी मुंबईला सुरू केली. तेव्हा लॉर्ड डलहौसी होता भारताचा व्हाईस गव्हर्नर जनरल. ओके, तर कौसाजी दावर यांनी सुरू केलेली आहे. बहिमानी राज्याचे तुकडे झाल्यानंतर पुढीलपैकी कोणते राज्य निर्माण झालेले नाही? बहिमानी राज्याचे तुकडे झाल्यानंतर अनेक राज्य निर्माण झाली, त्यातलं अहमदनगरची निजामशाही निर्माण झालेली आहे. अहमदनगरच्या शहराची स्थापना कोणी केली? निजामशाही. अहमदनगरच्या आपल्याला निजामशाहीची स्थापना जर म्हटलं तर निजामशाहीची स्थापना जुन्नरला झालेली आहे. ओके, अहमद शाह निजामने केलेली आहेत. अहमद शाह निजाम. ओके, अहमद शाह निजामने केलेले आहेत 1400 कधी रे? 1486 मध्ये. अहमदनगरची स्थापना कधी झाली रे? अहमद शाह निजामने अहमदनगर शहराची स्थापना केलेली आहे. अहमद शाह निजामचे नगर म्हणजे अहमदनगर. अहमदनगरची स्थापना झाली 1490 मध्ये. त्यानंतरला विजापूरची आदिलशाही निर्माण झालेली आहेत. विजापूरची आदिलशाही निर्माण झालेली आहेत. आदिलशाही निर्माण झालेली आहे. शहाजी राजे इथंच होते. ओके, त्यानंतरला गोळकोंड्याची कुतुबशाही निर्माण झालेली आहेत. गोळकोंड्याची कुतुबशाही निर्माण झालेली आहेत. कुतुबशाही निर्माण झालेली आहेत. त्यानंतरला वऱ्हाड्याची इनामशाही निर्माण झालेली आहेत. वऱ्हाड प्रांताची काय निर्माण झाली रे? इमादशाही निर्माण झालेली आहे. वऱ्हाड प्रांताची इमादशाही निर्माण झालेली आहे. ओके, नगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, गोळकोंड्याची कुतुबशाही, वऱ्हाड प्रांताची इमादशाही निर्माण झालेली आहे. ओके, विजयनगर हे साम्राज्य होतं. ओके, तर विजयनगरची आदिलशाही होती. हाही पॉइंट लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. ओके, त्याबरोबर आपल्याला ग्वाल्हेरचे शिंदे होते, नागपूरचे भोसले होते, पुण्याचे पेशवे होते आणि त्यानंतर शहाजी राजे मूळचे हे कुठले होते रे? शहाजी राजे वेरूळचे होते, नागपूरचे भोसले, ग्वाल्हेरचे शिंदे. ह्योही पॉइंट लक्षात ठेव. इंदोरचे होळकर, जावळीचे मोरे. जावळीचे कोण? मोरे आहे. ओके, सिद्धीचा जव्हार आहे. ओके, हे पॉइंट सुद्धा आपल्याला क्वेश्चनला दिल्लीचे मोगलाई विचारले जातात. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? आपल्याला माहिती आहे 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ल्यावरती राज्याभिषेक झालाय. गागा भट्ट यांनी राज्याभिषेक केलेला आहे. तेव्हा त्यांचं होम हे नाणं अस्तित्वात आलेलं आहे. ओके, छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान कोण होते तेही पाठ करून ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते होते. ओके, ह्योही पॉइंट आपल्याला गरजेचं आहे, तेही गरजेचे पाठ करून ठेवा. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ यांच्याकडून दिली जाते. भारताच्या संविधानामध्ये अनुसूचित 3 नुसार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ दिली जाते. अनुसूचित 3 नुसार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ अनुसूचित 3 नुसार एक मंत्री म्हणूनच दिली जाते. यांना 2 शपथी दिल्या जातात. एक म्हणजे पदाची आणि दुसरी म्हणजे गोपनीयतेची.
ओके, जे करील ते गुपित करील आणि जे करील ते पदाला राहून करील, अशा दोन शब्दी राज्यपाल देतात. कोण देतात? राज्यपाल देतात. महाराष्ट्राचे सध्या मुख्यमंत्री कोण आहे? एकनाथजी शिंदे आहेत. ओके, लक्षात ठेवा रे पुराव, राज्यपाल देतात. कवरती ही कोणत्या संघराज्याची संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे? कोणती कवरती? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देणार आहेत. बाकीचे क्वेश्चन आपण पुढील लेक्चर मध्ये घेणार आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, ही पोलीस भरतीची लाईव्ह बॅच आहेत, रेकॉर्डेड बॅच आहेत. 999 रुपये वरती 20% डिस्काउंट आहे. 799 ला बॅच भेटणार आहे. काही अडचण असेल, माझा नंबर सर्वांकडे, केव्हाही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. पोलीस भरती 2024 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 799 रुपयाला. संपूर्ण सामान्य ज्ञान चालू घडामोडीची बॅच 499, 9 महिन्याचा कालावधी आहे. संपूर्ण मराठी व्याकरण 299, 1 वर्षाचा कालावधी आहे. संपूर्ण गणित बुद्धिमत्ता 399, 1 वर्षाचा कालावधी आहे. काही अडचण असेल, माझा नंबर आहे 93 70 70 66 79. केव्हाही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढील लेक्चर मध्ये. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. थँक्यू सो मच.